दिगू सोडून बाकी सगळ्यांनी जेवायला सुरुवात करा। सगळ्यांची जेवण झाली की मग उरलेलं शिळपाक दिगू खाईल। सखू आजवर जी कामं करत होती ती या क्षणापासून सगळी कामं दिगू करेल। आता सगळ्यांना वारा घालणं, मग उष्टी खरकटी काढणं, पाणी शेंदणं, भांडी घासणं, ही सगळी कामं दिगू करेल। रमाई माझ्यामध्ये कुणीही बोलायचं नाही। जेवायला सुरुवात करा सगळ्यांनी। वहिनी ते जेवा। सखू जेव मुकाट्यानं। सासूबाई पण खाऊनच्या आधी कशी जेवू मी? आहो नाही की ताहो नाही, आता अन्नाचा अपमान करायचा नाही। जेवायला सुरुवात कर। विठुरा काय रे ही वेळ आणलीस माझ्यावर? सासूबाई किती बोलतायत आऊंना, काय करू मी? सण नाही होते रे। का सासरच्यांच्या बोलण्यात आलो मी? का नाही निघालो? सारखा माझाच राग येतोय मला। सखूच्या लागवीपणामुळे विरघळलो मी। नाही आता नाही, नाहीच ऐकायचं हिचं। सरक मागे। रमाईच्या आज्ञा मोडतेस? हा गेला बिचारा दिगू, मोडीत निघाला। आई आणि बायको यांच्या कात्रीत पिचणार आता। मला क्षमा करा, मी चुकले। माझ्यामुळे तुम्हाला ही शिक्षा दिली। मी परत नाही करणार असं। मी खोटं नाही बोलणार, पण मीच विठुरायाला सारखी मनात सांगत होते की मला एक रात्र तरी उमाई जवळ राहू दे। पण मला खरंच माहिती नव्हतं की तुम्हाला त्यासाठी एवढी मोठी शिक्षा भोगावी लागेल। पण तुम्ही त्रास करू नका घेऊ, मी घासते ना भांडी।
घासते मी, द्या. काही गरज नाही. हो ऐका ना माझं, मी करते ना थोडी मदत. तुला सांगितलं ना, जा इथून. रमाईचे वागणं मला बिलकुल आवडत नाही. हो, कोण आहेस रे तू? रमाईचा आजचा? हे बघ, दिगू इथे गुंतलाय, तर तू जा आणि पेढीवर जाऊन बस आणि काहीतरी शिक. तिकडे मुनी असतील ना, त्यांच्या बाजूला गपचूप बसायचं आणि काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करायचा. पण वच्छे, ह्या वेळेला काही अजबच घडवलंय ग वहिनीने. हो ना, दिगूला शिक्षा दिली खरी, पण त्या सखूला मात्र मोकळं का ठेवलंय देवच जाणे. देवचाणी नाही, बाबाची जाणे, बाबाची. काळो, हे ऐकलं ना तर आपल्याला शिक्षा व्हायची. ह्या सगळ्याचं मूळ ती सखू आहे, पण तिला का मोकळं ठेवलंय कुणास ठाऊक. थांबा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. नाही नाही आई, दिगू दादाला शिक्षा मिळते. भांडी घासायला लावतायत हे बघणं म्हणजे हे सुकू वहिनींसाठी मोठी शिक्षाच नाही का? विनू, माझ्या सोन्या, अरे माझी सगळी बुद्धी आहे ना तुलाच दिलेली आहे, म्हणूनच तुझी आई तुला बिनडोक बोलते. हो तुला असं काय करताय? मला ते तरी भरू द्या ना, निदान हे तरी करू द्या मला. तुम्हाला नाही जमणार, तुम्हाला याची सवय नाहीये. करते ना मम्मी. तुला सांगून कळत नाहीये का सकू, की प्रत्येकाच बाबतीत हट्ट करायचा असतो? तुझ्या पुढे हात जोडतो बाई, माझ्या आसपास पण फिरकू नकोस. जा. पण ऐक, काही बोलू नकोस. एकदा ऐक ना माझं. सांगितलं ना काही बोलू नकोस म्हणून. हट्ट तुझा आणि फळ मी भोगतोय. असाच तुझ्या बोलण्यात येत राहिलो तर आईच्या आज्ञा मोडत राहील, आणि हे चुकीचं आहे. माझी आई माझ्यासाठी दैवत आहे. तिच्या नजरेतून उतरलो तर माझ्या जगण्याला काही अर्थच नाहीये. तू जा बरं इथून. अजिबात लुडबुड करू नकोस. तुझ्यामुळे पुन्हा नवीन अडचणीत यायचं नाहीये मला. जा इथून. पण ऐक ना माझं. जा. रमाई, मला हे सगळं अजिबात आवडलेलं नाहीये. हे जे काही दिगूच्या बाबतीत. तुला विचारलंय का कुणी? मग का बोलतेस? तुला जर माझं म्हणणं पटत नसेल तर सासरची वाट धरायची. हे घर माझं आहे, इथे माझेच नियम चालतात, समजलं? रमाई, अगं अशी रागवू नकोस ना. मला इतकंच म्हणायचंय की शिक्षा सखूला व्हायला हवी होती ना. तू सखूला वाटणीवर आणणार होतीस, मग आता सखूने केलेल्या चुकीची शिक्षा दिगूला का देतेस? अगं किती भयंकर आहे हे. आणि रमाई, मला ना कळतच नाहीये, दिगू तुझा इतका लाडका असताना तू त्याच्याशी असं वागलीसच कसं ग? तुला बघवतीये त्याची अवस्था? हो. रमाई, हे तू बोलतेस? अगं पण असं काय झालंय? उत्तर सोपं आणि साधं आहे. माझ्या मुलाला मला त्या सखूच्या पदराला नाही बांधायचंय.
माझा मुलगा माझ्याच आज्ञेत राहिला पाहिजे बस. म्हणजे मला कळतच नाहीये, मग त्यासाठी दिगूला का शिक्षा देतेयस? अगं मुली, डोकं नाहीये का तुला? सखूला वटणीवर आणणं, तिला सरळ करणं माझ्यासाठी काहीच कठीण नाहीये. पण सखूला शिक्षा दिली तर दिगूच्या मनात तिच्याबद्दल दया निर्माण होते, आपुलकी निर्माण होते. तिच्यापासून दूर जाण्याऐवजी तो तिच्या जवळच जातो. आणि असं झालं तर दिगू त्याच्या बायकोच्या आणि सासरच्या अधीन व्हायला वेळ लागणार नाही. आणि उद्या विठ्ठल विठ्ठल करत बसला तरी मला नवल वाटणार नाही. रमाई अगं. हो यमुने, दिगूला रोखणं भाग आहे. ती सखू निर्लज्ज आणि कोडकीच आहे. तिला काही शिक्षा द्या, तयारच असते ती. पण सखूला शिक्षा केली तर दिगूचं मन वितळणारच, जी मला नकोय. दिगूला शिक्षा केली तर तो फक्त राग आणि रागच करणार स्वतःचा, कारण हे सगळं आपल्याला सखूमुळे भोगावं लागतंय असंच त्याच्या मनात ठसणार. लाडाकोडात वाढलेल्या माझ्या मुलाला शिक्षा भोगताना सखूबद्दल द्वेष, राग, चीड सगळं निर्माण होणार. आणि तेच हवंय मला. यमुने, नाक टोचताना दुखतच थोडस, पण त्याशिवाय नथ मिरवता येत नाही. वेसण घालते दिगूच्या नाकात तेव्हा आता चिमटा बसेलच, पण पुन्हा म्हणून सखूची बाजू घेण्याचा विचारही त्याच्या मनात येणार नाही. आणि दिगू माझ्या शब्दातच राहील कायमचा. किती कष्ट पडतात, पण ते मला मदतही करू देत नाहीये. आणि काय रे विठुराया, माझ्या जीवाभावाच्या माणसांना एवढा त्रास का होतोय? पंडू पण गाव सोडून गेला, त्यांनी मला ओळखही दाखवली नाही. एक दिवस काय आम्ही माहेरी राहिलो तर सासूबाईंनी आम्हाला एवढी मोठी शिक्षा दिली. बापरे, आम्ही राहुळात येऊन तुझं दर्शन घेतलं, सासूबाईंना अजून ठाऊक नाही. ते जर त्यांना कळलं तर? आता याला काय समजलंय? यो का असं बघतोय? बोला की दामू शेठ, काय झालं? काय झालंय? ते तुमचा एक शिष्य फुटला म्हणतो मी. फुटला? आमच्या शिष्यांपैकी एक फुटला? कोण फुटला? अरे कोण फुटला का बोल? ते 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 आपलं ते सखूचा नवरा हो, दिगू म्हणतो मी. अयो, त्याला मी पाठवलं सखूला आणायला. फुटला म्हणे, शिष्य फुटला. त्या विठुरायाच्या रावळात पाठवलेत का हो तुम्ही? काय? तेच म्हणतो मी. अहो, त्या विठ्ठल द्वेष्टा मनोरमा बाईंच्या घराला पाडलं की हो सखूने, खिंडार म्हणतो मी. अयो, ती सखू त्याला घेऊन गेली की हो त्या विठुरायाच्या राऊळात आणि केली की हो पूजा म्हणतो मी. आता पूजा केली म्हणजे सगळं संपलंच की हो.
अयो झिंगरोबा बाबाची शपथ हो, या डोळ्यांनी पाहिलंय हो मी पूजा करताना म्हणतो. चालणार नाही, चालणार नाहीये, अजिबात चालणार नाहीये, नाही चालणार आहे, नाही चालणार आहे, नाही चालणार आहे. आओ दमला आहात ना, तुम्ही शांतपणे जेवून घ्या, मी तुम्हाला वारा घालते. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं तुला हा चोंबडेपणा करायला? ज्यात त्यात आडवी येतेस. ताजं नाही, शिळ अन्न द्यायचंय त्याला. ओ सासूबाई, असं काय करताय? त्यांनी भोगली ना शिक्षा, त्यांनी पाय धरून क्षमा मागितली ना तुमची. हो मग जेवू द्या ना त्यांना, जेवू द्या ना. मी हात जोडते, पाया पडते, क्षमा मागते, पण त्यांना शिक्षा देऊ नका. त्यांना शिळं अन्न खायला नका ना लावू. तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगते. अशी ऐकणार नाहीस तू. सासूबाई, शिळच अन्न जेवायला द्यायचं. तुझ्यात सुधारणा होईल हे काही शक्य वाटत नाही मला, पण माझ्या मुलाला तरी शिक्षा भोगून अक्कल येईल अशी आशा आहे. हे अन्न दे त्याला खायला. अहो नका, हो नका सासूबाई, शिवाय अन्नाची सवय नाहीये त्यांना. मी तुमची क्षमा मागते. मी तुम्हाला वचन देते की इथून पुढे माहेरी जाण्याचा हट्ट धरणार नाही आणि माहेरी कधीच जाणार नाही. पण यांना आता शिक्षा नको. हे काय बोलते ही? खरंच हिची ताटातूट होईल हिच्या आई वडिलांपासून. बघ काय बोलीस, त्याचा अर्थ कळला तुला? हो सासूबाई. मग तुझं हे बोलणं मनावर कोरून ठेव, कारण एकदा शब्द दिलास की तो तुला मागे घेता येणार नाही. काय सासूबाई? यापुढे मी कधीही माहेरी जाण्याचा हट्ट धरणार नाही. माहेरी जाणारच नाही असं म्हणाली असती. ठीक आहे, ताजच अन्न खाऊ दे त्याला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर का तू माहेरी गेलीसच तर मात्र तू परत येईस तोवर तुझी सगळी कामं दिगुला करावी लागतात. हो नाही नाही, मी माहेरी जाणारच नाही. हो घ्या, आता शांतपणे जेवून घ्या. सासूबाईंनी दिली आहे ना परवानगी. परवानगी? तुझ्या मेहरबानीमुळे मिळालेलं अन्न खाऊन आईचा माझ्यावरचा राग जाणार आहे का? पण जेवण काय करू रे मी बिट्टू रे, काय करू? माझ्यामुळे आऊंना शिक्षा भोगावी लागते. माझ्यामुळे ते उपाशी राहिले,
आता काय करू मी? काय करू? आई आई ग अशी तुटक परक्यासारखी नको का वागूस माझ्याशी? इतका वाईट आहे का ग मी? कबूल आहे मी चुकलो. हवं तर नाक घासून क्षमा मागतो मी. अगं पण मुद्दाम नाही वागलो मी असं. आणि त्या सकूच्या आरी जाऊन तर नाहीच नाही. माझ्यासाठी तुझा शब्द अंतिम आहे हे माहिती आहे तुला. तुझ्या समोर जग तुच्छ आहे तर त्या सकूची काय कथा? आता कसा आलास वळणावर? मात्रा बरोबर लागू पडली. मी स्वप्नात सुद्धा तुझ्या मनाविरुद्ध नाही वागू शकत आहे. अजाणतेपणे घडली चूक माझ्या हातून. अगं पण शपथ सांगतो तुझ्या समोर सकू किंवा तिच्या माहेरची माणसं उभीच राहू शकत नाहीत. आणि मला तुझ्या विरुद्ध भडकवण्याची त्यांची नियत पण नाहीये. खरंच अजूनही सखू प्रेमाचा पूर्ण बिमोड झालेला दिसत नाहीये. पण ठीक आहे, होईल हळूहळू. आई मी शब्द देतो तुला, यापुढे त्या सखूला मी कधीही पाठीशी घालणार नाही. तू म्हणशील ते आणि अगदी तसंच होईल.